आमचे उत्तर गोयचे इंडिया अलायन्स चे काँग्रेसीचे कॅन्डिडेट ॲडव्होकेट रमाकांत खलप, तसेच दक्षिण गोयचे आमचे कॅन्डिडेट कॅप्टन विरियाटो फर्नांडीस, आमच्या दक्षिण गोयचे काँग्रेस पक्षाचे इंचार्ज, तसेच आमचे सिनियर आमदार राव एल्टन डिकोस्टा. पयले सुवातेर समेस्त गोंयकारांक आज महावीर जयंतीच्यो शुभेच्छा. काँग्रेस पक्षान गुडी पाडव्या दिसा आपली ऑफिशियल कॅम्पेन उत्तर गोंय तसेच दक्षिण गोंय ही लॉन्च केली. उत्तर गोंयात आमी पत्रादेवीच्यान चालू केली आणि दक्षिण गोंयची आमी लोहिया मैदानावयल्यान चालू केली. ताच्या उपरांत प्रभू श्री रामनवमी दिसा आमी आमचे दोनूय कॅन्डिडेट जे आसात तांचे नॉमिनेशन फायल केले आणि आमचो प्रचार चालू जालो. आमचे दोनूय उमेदवार उत्तर गोंय तसेच दक्षिण गोंय आणि सगळ्या मतदारसंघात तांचो एक राउंड चालू जावन आता कॉर्नर मिटींग चालू जाल्या. 22 तारीख फाल्याच्यान आमच्यो पब्लीक मिटींग्सूय चालू जातल्यो. आमचे डोर टू डोर कॅम्पेन हे आज मॅनिफेस्टो लॉन्च जातकीच फाल्याच्यान चालू जातले आणि खूप असे प्रोग्राम्स येणाऱ्या एका आठवड्यात आम्ही प्लॅन केल्ले आसा. सो आयची ही प्रेस कॉन्फरन्स गोवा रिलेटेड गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचो गोयचो मॅनिफेस्टो आज आमी गोंयकारां मुखार दवरतात. मॅनिफेस्टोतले जे कोर इश्यूज जे मुद्दे आसात, जेन्ना आमचे दोनूय उमेदवार तसेच आमचे दोनूय इंचार्ज जेन्ना मतदारसंघांनी भोंवताले आणि इतलो म्हणजे प्रेशर आशिल्लो की एवरी डे दिसांतल्यान म्हाका 10 फोन येताले दोनूय इंचार्ज आमचे सीएलपी लिडर दोनूय उमेदवार की लोक विचारतात की मटेरियल आमचो मॅनिफेस्टो आमचे दोनूय उमेदवाराचे अपील आणि काँग्रेसीची गॅरंटी लोकां मेरेन केन्ना पावतली. टायम इतल्याक लागून लागलो की जे लोकांचे फीडबॅक जे आमचे उमेदवार जे भोवले लोकांक मेळ्ळे, लोकांचे जे फीडबॅक्स आशिल्ले, लोकांचे जे क्वेश्चन्स आशिल्ले ते आमी सगळे या मॅनिफेस्टोन घालून गोंयकाराचे इश्यूज गोंयकाराचे मुद्दे कशे आमी काँग्रेस पक्ष रिझॉल्व करतली, कशे सोडयतले हे आमी तुमच्या मुखार मांडटा. सो हांव पयले सुवातेर सगळे आमचे मॅनिफेस्टोतले जे पॉइंट्स आसात ते आय विल कवर. ताच्या उपरांत आमचे सीएलपी उलयतले आणि आफ्टर दॅट वी विल टेक द क्वेश्चन राउंड. सो आमच्या मॅनिफेस्टोतलो पयलो पॉइंट आसा तो प्रोटेक्टिंग एनवायरमेंट, फॉरेस्ट, वायल्ड लायफ आणि गोयची आयडेंटिटी एंड सेफ गार्डिंग अवर लायफलायन मदर रिवर म्हादय. दुसरो सगळ्यात महत्वाचो जो आमचो 2022च्या असेंब्ली इलेक्शनांत आशिल्लो स्क्रॅपिंग ऑफ 3 लिनियर प्रोजेक्ट्स and halting coal transportation and saving Goa from becoming a coal hub. आज मुरमुगांव तालुक्याचे लोक आणि इतर वाठाराचे जे जुंच्यान कोळसो होता हे लोक आज अक्षरशः थंय त्रासान पडिल्ले. सो तांचे मुद्दे तांचे इश्यूज घेवन हो आमी पॉइंट घातिल्लो आसा. तिसरो पॉइंट इज क्रिएटिंग जॉब्स and employment opportunities, giving priorities to local youth in government as well as private sector. Chauthah, ensure the immediate resumption of legal mining and provide relief to mining dependents from their decade-long suffering. And when Congress party speaks, we deliver. या बीजेपी सरकार या भ्रष्ट जुमला पार्टी जसे तांचे प्रधानमंत्री पै सांगतात एव्हरी इलेक्शन आयले की ती लोकांक फुटींग आश्वासन दितात. 2014च्यान ते गोंयकारांक फुटयता की आमी 6 म्हयन्यांनी चालू करतले, 3 म्हयन्यांनी चालू करतले. 10 वर्सां पुराय जावपाक आयली, अजूनही जाल्ले ना. बट वी आर सिरियस, वी विल रिजॉल्व दिस इश्यू. पॉइंट नंबर 5, क्रिएट हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर with the help of central government to provide affordable healthcare facilities to Goans. आज प्रत्येक गोंयकार
हाका जेन्ना तो आपल्या हेल्थ सेंटरान वता थंयच्यो सुविधा ज्यो वखदां मेळना किंवा थंय जे दोतोर नासतात हे प्रत्येक गोंयकारान फेस केल्ले आसात. So that this point we have taken, we will cover this point. SOVO point, empowerment of women by providing specialized skill development training. Create women-led vendor zones along the national highways. तुम्ही पहिला आसतले की खूपशे वाठारांनी जे आमचे लोकल गोंयकार आपले लोकल प्रोडक्ट्स घेऊन जे बसतात रस्त्याचेर तांकां स्पेशल एक झोन along the highways, along the roads that will provide. Seventh point, encouragement to artists and sports person to perform at national and international level. Eighth point, revive tourism industry with the help of central government resources and encourage local entrepreneurs in tourism activity. Ninth point, support medium and small scale industries with incentives and bring investment from eco-friendly, non-polluting industries. Davo, creating educational infrastructure, advanced skill development training to make the youth industry ready. म्हाका दिसता आज प्रत्येक youth, प्रत्येक जो गोंयचो आज youth हा तो आज ह्या एम्प्लॉयमेंटान पीडित जाल्लो. जे हे सरकार सांगता फाटल्या दिसांनी तुम्ही पहिले की जो उत्तर गोंयचो खासदार आसा जेन्ना ताका स्थानिक लोकांनी विचारले की हे जे तुवें 2 प्रकल्प हाडले त्या प्रकल्पान तुवें कितले गोंयकारांक जॉब दिले जाल्यार ताचे उत्तर आशिल्ले की ते आपल्या परव्यू अंडर येना आपूण तेन्ना चेंज जालो एक्सिडंट जालो अशें म्हणून हे फक्त लोकांक एक्सक्यूज दितात. गोंयकारांक आज जे आमचे यूथ आसात तांकां आज जॉब मेळपाक इतले आज त्रास जातात. आनी जॉब फेर केलो 4 कोटी रुपया म्हणून जॉब फेर केलो आणि दिले कितले 251 टेम्पररी जॉब दिले. सो हे सरकार फक्त इव्हेंट करता, भुरग्यांक जॉबाचे कांयच ना, सोल्युशनच ना ह्या सरकाराकडे. 11th point, continuation of OCI facility till dual citizenship rights are achieved for these Goinkars, protecting interest of seafarers. 12th, development of Marmugao port as pollution-free cruise terminal, thus giving relief to Goans from coal pollution. 13th, incentivize airlines to ensure consistent operation at Daboli International Airport for its sustainable and continuity. आज एक भय निर्माण जाल्लो आसा दक्षिण गोंयान की फुडले भवितव्य कितें आणि ह्या सरकाराकडे कांयच प्लॅन ना, कांयच व्हाईट पेपर ना. 14th, empowerment of local authorities to safeguard and protect our coastline and interest of the fishermen community. आज या सरकारान जे कायदे हाडल्यात आणि तातून आमचे जे नुस्तेकार भाव आसात तांकां पळय जे आज त्रास जातात that we will resolve those issues. 15th point सांगता and then I will come to that point number 14. 15th is restoration of rights of the local communities of the 6 river Goa by denationalization of the rivers. जे या मोदी सरकारान जो आमच्यो न्हंयो ज्यो आशिल्ल्यो ज्यो रिव्हर नॅशनलायझेशन जे केला आणि जातून खूपश्यो अडचणी येतात आणि सगळ्यात महत्वाची म्हणल्यार कितें की जे गोंयची आमची आयडेंटिटी आशिल्ली आमच्यो न्हंयो ज्यो आशिल्ल्यो ज्या न्हंयेच्या नावाचेर सुद्धा आम्ही फेरीबोटी सुद्धा नावां दिल्लीं आसा ते आज आमचे अस्तित्व तयार केला या मोदी सरकारान. जुवारी न्हंय हाचे नाव आज जुवारी न्हंय उरलेले ना. इट हॅज बिकम NW111. शापोरा न्हंय जे म्हाका दिसता प्रत्येक शिवोलकाराक अभिमान आसा शापोरा न्हंयच्या नावाचो ताचे आज नाव काडून उडयल्लें. आज शापोरा न्हंय म्हणटी उरलेली ना ती जाली आज NW25 नॅशनल वॉटरवेज 25. सो गोंयची आमची जी अस्मिताय आशिल्ली गोंयची आयडेंटिटी आशिल्ली ज्यो आमच्यो न्हंयो आशिल्ल्यो सो तांची नांवां ह्या मोदी सरकारान नष्ट करपाचो मिटोवपाचो प्रयत्न केल्लो. सो ताका लागून जेन्ना ह्यो नॅशनलायज जाल्यो थंय समज जर आज कितें तुका परमिशन घेतलो नुस्तेकार कितें आसता तुका आज सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन वचचें पडटा. सो दिस इज अवर कमिटमेंट टू द गोअन्स. 16
coordinating with central agencies for enacting law to protect agriculture and non-agricultural land and enforcing right of first purchase for Goans. Work with local representatives to impose restriction on land conversion. जे आज पहिले आम्ही की गोयान जे आमची भाटा बेसा जागे पय आसात पय हे सरकार फक्त विकपा उठला. हे सरकार फक्त गोंयच्यो जागे जमनी विकून पैसे करपाक मुखार सरिल्ल्या. तुम्ही पहिले की कशे 16B 17(2) माई झोनिंग प्लॅन हाडले, आता नवे 39A हाडला. ही अमेंडमेंटा फक्त जागे विकपाक हाडटात. तातून गोंयकाराचो कांयच इंटरेस्ट प्रोटेक्ट केल्लो ना. So we are going to work with the central agencies to have strict laws for protecting our agricultural land such as non-agricultural land. 17th point, implementation of stringent preventive measures in coordination with central agencies to put an end to human trafficking, atrocities on women and child and drug trade. आज गोंयान तुम्ही पहिला की गेल्ली 10 वर्षां Goa was known for its heritage. Goa was known for its culture. पण गेल्ली 10 वर्षां या बीजेपी सरकारान गोंयची अशी वाट लायल्या की आज गोंय म्हणटा ते एक ड्रग डेस्टिनेशन जाल्लें. आज गोंयचो यूथ वो ड्रगान पडिल्लो. आज प्रॉस्टिट्यूशन वाडला, रेप वाडल्या, मर्डर्स वाडल्या. सो हाचेर ह्या सरकाराची कांयच ना. सो वी आर गोइंग टू एक्ट ऑन दिस पॉइंट. 18 delivering quality in education employment to SC, ST and OBC. जे ST भाव आसात जे हांका 2011तल्यान जेन्ना तांकां कशे 2011 फुटयले आनी आश्वासनां दिली की तुमचे आमी मुद्दे सोडयतले म्हणून. 2012 जेन्ना तांचे सरकार आयले, आज 12 वर्सां जाली तरी तांकां तांचे राइट्स मेळनात. तांकां पॉलिटिकल रिजर्वेशन जे आसा ते सुद्धा एक दोळ्यांक उदक लायला तांच्या. समज जर खरीच इच्छा जर आशिल्ली जाल्यार तांणी बिफोर कोड ऑफ कंडक्ट ते करपा जाय आशिल्ले. पूण तांणी कोड ऑफ कंडक्टा पयलीं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी कितें सांगले की जे फुडले फर्स्ट पार्लमेंट जेन्ना जातले, जेन्ना सरकार येतले तेन्ना आमी बिल घालता म्हणटाले. सो दीस शोज दॅट इंटेन्शन ना. जसे मायनिंग पय काबार केले ह्या गोंया राज्यात तसे ह्या ST भावांकूय हांकां मारून उडोवपाचो हे प्रयत्न करतात. 19वा पॉइंट, क्रिएट एक्सेसिबल इन्फ्रास्ट्रक्चर एंड जॉब अपॉर्च्युनिटीज फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी. इस्टॅब्लिश केअर सेंटर फॉर ऑटिझम एंड स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स. 20 पॉइंट नंबर 20, एन्श्योर क्वालिटी एंड सेफ्टी इन रोड इन्फ्रास्ट्रक्चर टू रिड्यूस रोड एक्सिडेंट्स एंड क्रिएट पब्लिक युटिलिटीज अलॉंग द नॅशनल हायवेज. आज फाटले दिसांनी हांव पळयतालो बीजेपी म्हणटा ते प्रोपोगंडा मशीन आनी हे टायम एंड अगेन हांव सांगता. तुम्ही जर ह्या दिसांनी पयले व्हॉट्सएप येतात, कितें येतात? 3रो मांडवी पूल आमी बांदलो. अरे तुम्ही 3रो मांडवी पूल म्हणटा तेन्ना हाचो अर्थ पयलो आनी दुसरो आहा मरे. तो कोणे बांदलो? ताचेर ते उल्लेख करना. हा जुवारी नाशिल्लो ब्रिज. तो मुखेलमंत्री सांगता पळय उदकान तो म्हणटा कितें उडयतालो चालली ताणें आपूण उडयता म्हणून पयशे खंय तरी उल्लेख केला ताणें. सो हे सरकार म्हणटा तें फक्त लोकांक फुटोवप, लोकांक मिसगायड करप आनी करप्शन. आनी हे हायवे ताणी गोंयकारांक लागून बांदूना. हे हायवे ताणी कोस्ट ट्रान्सपोर्टेशना बांदला. कित्याक? जर तर आज उत्तर गोंयचे लोक बिलीव करतले हांव कितें सांगता ते. आज उत्तर गोंयची जनता जी पेडणे भागांतल्यान, मांद्र्या भागांतल्यान, कोलवाळेच्यान जे लोक प्रवास करून आज पणजे येता पळय न्ही, तांकां विचारात की रस्त्याची हालत कितें आहा, रस्त्याची क्वॉलिटी कितें आहा ती विचारात. आनी हांव खात्रेन सांगता की पेडणे भागांतले लोक पळय जे डेली कामाक म्हापशा येतात किंवा पणजे येता न्ही, हांकां ओवर अ पिरियड ऑफ टायम तांकां बॅकबोनाचो प्रॉब्लेम जायना जाल्यार तुमी पळयात. त्या रस्त्याक इतले अनडिल्युशन्स आसा, त्या रस्त्याची क्वॉलिटी ना, ते कॉन्क्रीट रातयाने आनी एक्चुअली ते एज पर स्पेसिफिकेशन सुद्धा तांणी तो रस्त्याचे काम केल्ले ना. जो तांचो जावंय आसा ह्या सरकाराचो, जो
जो फ्रॉम बांबोळे टू पत्रासेरी जो रोड बांधला तो या सरकाराचो जावय. ताणे कितले गोंयकारांक थंय ह्या रस्त्याच्या स्ट्रेचान गेल्ली 4 वर्सां मारले. ताचेर कितले एक्शन जाल्यो, ताचेर कितले FIR जाले, हाची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो. पेडे जंक्शन जे बांधला ताचे अजूनही प्रॉब्लेम सॉल्व सरकार करपाक शकना. फाटल्या दिसांनी जेन्ना आमी पेडण्या भागांत गेल्ले थंय लोकांक एक्सेसूच ना. एक सादी एम्ब्युलन्स येवपाक शकना, थंय एक फायर ब्रिगेड येवपाक शकना. सो तुम्ही जर म्हणटा इन्फ्रास्ट्रक्चर हे लोकांक तुम्ही त्रासान घालपाक इन्फ्रास्ट्रक्चर बांधला, लोकांचो जीव घेवपाक तुम्ही आज इन्फ्रास्ट्रक्चर बांधला. आज आमी पळयतात की एव्हरी डे आज रस्त्याचेर एक गोंयकाराचो जीव वता, एव्हरी डे वता. कित्याक लागून वता? कित्याक आमचे इन्फ्रास्ट्रक्चर सारखे ना, रस्त्याची क्वॉलिटी सारखी ना, रस्त्याचे बँकिंग सारखे ना. अरे तुम्ही ग्रीन पार्का कडेन वचून पळयात, ताचे बँकिंग उलटे आहा, नेगेटिव्ह बँकिंग आहा ते. सो ह्या सरकारान फक्त लोकांक फटोवपाचो प्रयत्न केला, रॉंग नरेटिव्ह चलयल्या आणि आमच्या कुस्तार आमचे पैसे वापरून आणि करप्शनां केल्ली. लास्ट पॉइंट, impress upon the central government by raising voice in parliament about Goa's rapid urbanization and identity loss. आणि हो जो मुद्दो, हो जो पॉइंट आसा 21वाो, हो प्रत्येक गोंयकार म्हाका दिसता आज आमच्या भितर बिलीव करतलो, कित्याक हो गोंयकाराचो आवाज आसा. गोंयची अस्मिताय, गोंयची आयडेंटिटी, गोंयचो कल्चर, गोंयचो हेरिटेज वो या बीजेपी सरकारान नष्ट करपाचो प्रयत्न केला आणि इट इज ऑलमोस्ट नष्ट जाल्ल्याक तो पाविल्लो. सो आमचे कमिटमेंट आसा. आमचे दोनूय उमेदवार जेन्ना खासदार जावन जेन्ना वतले थंय पार्लमेंटात, जेन्ना ते उत्तर गोंय आणि दक्षिण गोंयान जेन्ना रिप्रेझेंट करतले, तेन्ना आज हांव दोनूय खासदाराच्या वतीन जे 4 जुनाक पळय रिजल्ट येतलो, पुराय गोंयच्या जनतेक हांव आज एश्युरन्स दिता की हे जे मुद्दे, हे जे पॉइंट्स, हे जे प्रश्न, जो एक फियर ह्या गोंयकारा भितर जो आसा की गोंयची आयडेंटिटी पळय जी वता ती काँग्रेस पक्ष आपले दोनूय उमेदवारा कडल्यान सगळे प्रश्न सोडयतले. देव बरें करूं. फुडले सुवातेर हांव मागता आमचो विरोधी पक्ष फुडारी उलयतलो आणि ताजे उपरांत वी विल टेक क्वेश्चन्स ऑन द मॅनिफेस्टो पॉइंट्स. आमचे पार्टीचे प्रेसिडेंट बाब अमित पाटकर, तशेंच दोन्ही आमचे उत्तर गोंय आणि दक्षिण गोंयचे इन्चार्ज आमदार बाब एल्टन डिकोस्टा, बाब कालूस परेरा, दोन्ही आमचे कॅन्डिडेट ॲडव्होकेट रमाकांत खलाप, तशेंच कॅप्टन रियाजो मेलेंडीस. आमचे प्रेसिडेंटान सांगला आणि एक्सप्लेन केला. आय विल बी व्हेरी ब्रीफ अँड हायलाइट फ्यू पॉइंट्स. पयले सुवातेर जेन्ना आमचो नॅशनल मॅनिफेस्टो रिलीज जाल्लो आणि 5 न्याय टू एम्पावर इंडिया, दीस वॉज आवर एजेंडा. पयला म्हणटा तो युवा न्याय, दुसरो भागीदारी न्याय, तिसरो नारी न्याय, चौथो किसान न्याय आणि श्रमिक न्याय. आता हे जेन्ना आमचे देशाचे लीडर अब राहुल गांधी काश्मीर ते कन्याकुमारीचो जेन्ना तो भोंवतालो आनी बारीक लोकांले प्रश्न हे मांडपाक काँग्रेस पक्षान जेन्ना हे इंडिया अलायन्स घडोवन हाडले त्या वेळार हे सगळे कन्सिडर करून इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन दीज गॅरंटीज, काँग्रेस गॅरंटीज वर गिवन टू द पीपल ऑफ इंडिया. आज जेन्ना आमी गोंयचो जाहीरनामो जेन्ना आमी रिलीज करता, दीस जाहीरनामो और दीस मॅनिफेस्टो has the sentiments of the local people. No anger तेजे भितर आहा against this Bhrasht Jumla party, against the failures of this double engine सरकार. हे आमचे दोन्ही खासदार हायलाइट करपाक लोकसभेन गोंयचो आवाज और देशाचो आवाज जावपाक प्रयत्न करतले. आज I will only highlight 6 points from the 21 points that were highlighted, which are very important because jenna ami opposition and I we are fighting for the same as Congress party and all the opposition जे आशिल्ले एकले आमदाराक सोडून आज आमी जेन्ना एकठांय जाले, आमचे जे पर्यावरण आहा, सैम आहा, जे आमची रानां, जे आमचे मादय,
हाची म्हाका दिसता राखण करपाक आमी जी पावलां उबारपाक जाय. These are non-negotiable. This is in the interest of every Goan. So we will protect our environment, we will protect our natural heritage. This is the need of the hour, because ये BJPचो सरकार along with crony capitalists आज आमचे गोंय पाड घालपाक जो प्रयत्न आमी केला, हे बंद जावपाक आमचे दोन्ही खासदार आवाज जातले आणि हो प्रयत्न करतले हे एनवायरमेंट डिस्ट्रक्शन बंद करपाक. दुसरे, सदांच काँग्रेस पक्षान एक कोला विरुद्ध ओनली गोल से नो टू कोल म्हणून आम्ही एक्सटेन्सिव्हली एक कॅम्पेन गोंयभर केली. चांदोरच्या गावात एक इतिहासीक एजिटेशन जाले. इट वॉज द एपिसेंटर ऑफ दिस प्रोटेस्ट. त्या वेळार आमचे कॅप्टन विरियाटो फेर्नांडिसाक केसूय घातली. दॅट इज द ओनली क्रिमिनल केस दॅट ही हॅज. गोल से नो टू कोल. हे जावं the way Madai has been sacrificed, the way they are being aggressively with double tracking, the way expansion in this Tanmar project, all this is part of the coal protecting enka je crony capitalist hai, jao Adani, jao Ambani enka protect korpak jo prayatna aaj kela ani je amche माणकुले गोय हे पाड घालपाक जो प्रयत्न केला हे बंद करपाक आमचे दोन्ही खासदार will be the voice there in the center. Tisre, something that is very important and has to be dealt with immediately is the OCI status for NIS Goinkar. Ye continue urpak. Aaj employment aso jenna issue zala, and Goa is the highest unemployed index. The figures are by Niti Aayog. This is a certificate given by the Prime Minister of the country, Narendra Modi ji, to this Pramod Sawant Sarkar, that you all are one of the highest unemployed states in the country. Even the CMI numbers say. आज unemployment jenna jata, त्या वेळार आमचे गोंयचे भाव भयण they go for better prospects abroad, and somewhere they are failed because jenna dual citizenship issue is still pending. We will fight and make sure that the OCI status for NIS Goinkars will continue. First, the Ulo of Daboli airport will stay is not, I believe, the right step. आणि आम्ही जेन्ना आमदार पहिले झाले त्या वेळार आम्ही पहिलोच प्रश्न मुख्यमंत्री घातलो आणि सांगलोले की दाबोली airport will be a ghost airport. What we will do is basically try to get motivational packages to airlines, and unless there is a business plan in place, Dabolim will be a ghost airport. The people of South Goa are worried today, and we cannot trust the assurances based on expansion, because there is no feasibility when it comes to two airports operating in close proximity. This is something that is part of the airline industry. International Civil Aviation Organization has made it very clear that both these airports cannot survive. We are confident that both our MPs will take up this issue. आज जे पार्टीचे प्रेसिडेंटान सांगला, and this is something that is very important, आमचे जे rivers, 6 rivers, जुवारी, मांडोवी, शापोरा, रिवरसाल, कुंभारजुआ, म्हापसा, हे सगळ्यांचे river आहे. The nationalization जाल्ले. The people of Goa, the fishermen today fear that they will lose all their rights. And numbers given to them are kaidi, je jela kaidi hai, they number dile. So we will fight to get our rivers. The second last point, which is something that is very, very important, and this government has failed. So, war गोयचो जो जावोय जो बीजेपी सरकाराचो जावोय हा मेन कल्प्रिट फॉर जेन्ना हे एक्सपान्शन ऑफ हायवेज आज ज्या पद्धतीन एक्सिडेंट घडटा, दिस इज अ फेलियर इन द रोड इंजिनियरिंग, एंड देर आर ब्लॅक स्पॉट्स. हे ब्लॅक स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत. प्रत्येक दिसाक देर इज वन रोड डेथ. सो दिस इज समथिंग that has to be highlighted. Goa today is known as an accident destination.
Goa today is known today as a murder destination, as a rape capital. All these issues with regards to law and order and safety would be taken up by our both our Lok Sabha MPs, I should say. दुसरे, स्किलिंग ऑफ वुमन फॉर इकॉनॉमिक एम्पावरमेंट. तेच पद्धतीन इम्पॉर्टंट म्हणटा तें एम्प्लॉयमेंट ऑफ लोकल्स इन द टुरिझम इंडस्ट्री. आज टुरिझम इंडस्ट्री हुई ना हुई काबार करून उडयल्या. In the peak season of December as well, the tourism figures have gone down. Why these figures have gone down? Just going in other places, the show must go on. Monon, J, Tura, all these things going abroad and wastage of public money. This has to stop. Goa was known to be a place जे आमची कम्युनल हार्मनी राखपाक एक लिबरल फ्री स्टेट आशिल्ली. हुई ना हुई आमचेर जो ह्या बीजेपी सरकारान जो आक्रमण केला, स्पेशली विथ रिगार्ड्स टू आवर लँड्स, ज्या पद्धतीन आज the way lands have been sold, advertisements on the paper are shocking, with title, without title, land required in Goa. All these are issues. I am confident that our Doni amche Kasdar and तशेंच आमचे party will be very focused. We are quite confident. पद्धतीन आमकां आज रिस्पॉन्स फावो जाला. उत्तर गोंय, दक्षिण गोंय, प्रत्येक वाठारांनी, प्रत्येक गांवांनी, प्रत्येक बुथांनी आमी जेन्ना आज भोंवता, आमकां विश्वास आहा की आमचे दोनी कॅन्डिडेट विल विन व्हेरी हँडसमली, बिकॉज आमचे अध्यक्ष जावं आमचे दोनी आमदार जावं खासदार, we are moving to the people. Today our manifesto, we have the team in place. आमचे कार्यकर्ता are all energized. We are all ready to take this agenda. In the next 10 days, we'll reach each and every house. The press sada question kodale, do you all have the manpower? Do you all have the booth committees? If you see the way the Congress Paksh, ja paddhatin aaj, accordingly with India Alliance partners, these were strategies we didn't put in public domain. But I will try to tell you all, जे 7 तारखे असली सुनामी जातली आणि या पद्धतीन ज्या पद्धतीन आमचे खासदार निवडून येतात with a thumping majority, the BJP today will get a beef-eating reply for all their failures of the double engine सरकार. आज वयता थिंगा मोदी की गॅरंटी म्हणून जे बोर्ड पोस्टर जे घडटा, we have no money to put these posters and banners. Today there is a threat to the fourth pillar of democracy as well, to the press. There is a threat. Whether the way the press were functioning in 2014, there was freedom of speech, but today makai tori dista, and we all need to understand that this is a big monopoly. We are heading into dictatorship, and definitely the people of South Goa and North Goa and गोंयचे आमचे सगळे आज गोंयकार एकठांय जाले. सगळे पक्षाच्या ऑपोजिशनाच्या, जावं आम आदमी, जावं गोवा फॉरवर्ड, जावं TMC, जावं शिवसेना, हे सगळे आमी आज एकठांय कित्याक जाले गोंय सांबाळपाक. ऑपोजिशनान आम हाय definitely what strategy we adopted in the assembly together as one opposition today will be seen. आमगेल्यो पब्लिक मीटिंग प्रत्येक दिसाक प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन वी आर हॅव्हिंग पब्लिक मीटिंग्स रावता, आणि म्हाका विश्वास आहा की गोंयचो लोक हे 7 तारखे ही सुनामी कोण दोनी आमचे खासदार इलेक्ट जातले. एकूच मिनिट बिफोर वी टेक द क्वेश्चन्स, सगळ्यांक सांगपाक सोदता की हो आमचो जाहीरनामा, आमचो मॅनिफेस्टो जो आसा वो 3 भाशेनी आमी आज लॉन्च करतात. इंग्लिश, मराठी आणि कोंकणी. आणि कोंकणीन आमी 2 स्क्रिप्ट, दोनूय देवनागरी एज वेल एज रोमी स्क्रिप्टान हो लॉन्च आमी आज करतात. आय थिंक वी फर्स्ट जस्ट टेक अ पिक्चर एंड देन वी हमारी भाषा सर मोबाईल पुढे पाहिजे.
left, right, in front. Thank you. Back. Thank you. मॅनिफेस्टो रिलीज केला ते अलायन्स पार्टनर्सना की हे इलेक्शन जे जाला देशभर that we are fighting under all the opposition parties have come together आणि ज्या ज्या राज्यात जे जे पक्ष ती इलेक्शन लढतात ती पार्टी आपलो जाहीरनामो डिक्लेअर करतात. सो आज गोंयांत इंडिया अलायन्साचो नॉमिनेटेड कॅन्डिडेट इज काँग्रेस पार्टीचो कॅन्डिडेट. सो आय थिंक फोकस मोर ऑन द पॉइंट्स अँड नॉट ऑन दीज इश्यूज आणि लोकांक परत आणि 2022 बीजेपीची स्ट्रॅटेजी कितें आसता लोकांक गोंयकारांक घालप पडून. ह्या फावट हो जो मॅनिफेस्टो तयार केला हो आमी इंडिया अलायन्साकडे उलोवन इंडिया अलायन्साकडे इनपुट्स घेवन केल्लो आहा. बट वी हॅव टू रिलीज इट ऑन काँग्रेस बॅनर बिकॉज कॅन्डिडेट्स आर ऑफ काँग्रेस. सो परत आणि गोंयकारां मदर आणि हे घालनाकात. आज गोंयकार सगळे एक जाल्ले. 67% पीपल गोंयची जनता एक जाल्ली आहा. सगळे पक्ष जे बाकीचे जे विरोधी जे आशिल्ले ते सगळे एक जाले. फक्त एकटो उरला. सो परत तुम्ही आणि ते कन्फ्युजन घालना का. वी हॅव टेकन एव्हरीबडी ऑन. अरे म्हाका सांग फाल्यां उमेदवार इलेक्शन कमिशन काँग्रेसीचो सिम्बॉल घालतले हाचेर वोटिंगाचेर इंडिया अलायन्सा घालचे ना. सो प्लीज डोंट मिसगायड द पीपल ऑफ गोवा. इट इज काँग्रेस कॅन्डिडेट हू इज फायटिंग which is under India Alliance banner. All have come together. Candidates are of Congress, so it has to be Congress. मिसगाईड कोण करता सांगता रे तुमच्या माध्यमातून एक स्टेटमेंट केलं की डबल ट्रॅकिंग आणि कोल हे खंयतरी सेंट्रलान फायदो जातलो आणि ते फायदो करपाक आपण दिवचो ना. तेजेर कितें म्हणटात? तो व्हिडिओ म्हाका दिसता खूपदा सर्क्युलेट जालो मनोहर पर्रीकराचो. जातून ताणें कितें सांगलां की फाल्यां ब्रीज जर बांदतलो लँड एक्विशन जर करतलो जाल्यार आपल्या कडेन आमी सांगिल्लें तेन्ना आनी आपूण ते कशेंच जावपाक दिवचो ना आमी सांगिल्लें. पूण जेन्ना तो गेलो आनी दुसरें जेन्ना सरकार आयलें प्रमोद सावंताचें जे सरकार आयलें आनी हे नरेंद्र मोदीचें जे सरकार आयलें तेन्ना हांकां फतवे वयल्यान येतात. मोदीच्या पीएमओ ऑफिसांतल्यान हांकां फतवे येतात की हें कर आनी हांकां करचें पडटा. कित्याक इंट्रस्ट कितें आसा. इंट्रस्ट गोंयकाराचो इंट्रस्ट प्रोटेक्ट करपाचो ना. अडानीची बॉल्सां भरपाचो इंट्रस्ट. अरे 2014 जेन्ना हो नरेंद्र मोदी पुरे देशभर भोंवलो अडानीच्या चॉपरान भोंवलो सांगत की कोल स्कॅम जाला म्हणून. कोल स्कॅम कोल गेट कोल स्कॅम म्हणून हो नरेंद्र मोदी पुरे देशभर भोंवलो. इलेक्शन जातकीर सगळ्यो कोळशाच्यो मायनी बंद करून उडयल्यो. ऑक्शन केलें आणि आज फक्त 45 to 48% मायनी चालू आहा. उरिल्लो कोळसो खंयच्यान येता. उरिल्लो कोळसो ह्या देशान पळय जो गॅप पडला तो अडानी मार्फत हाडटा तो भायल्यान. तो हो ह्या स्कॅमाचेर उलोवनी बरें नरेंद्र मोदी. सो म्हाका दिसता हांचे इंटेन्शन त्या देशाक काबार करपाचें आनी फक्त आपली बॉल्सां भरपाचें. काँग्रेस पक्षान 2022 आपले असेंब्ली मॅनिफेस्टोन आमी सांगिल्लें की गोंय आमी कोळशाचो हब जावपाक दिवचे ना. दॅट वील बी अवर कमिटमेंट टू द गोव्हर्नमेंट. आम्ही सर परवा कार्डिनलनी एक आव्हान केले की धर्मनिरपेक्ष आणि संविधान वाचवणाऱ्या पक्षाला मदत करा सहकार्य करा म्हणून किंवा मतदान करा म्हणून. त्याच्यानंतर लगेच सीएमने स्टेटमेंट केलं की भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि कार्डिनलच्या वक्तव्याचा बीजेपीला फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं? 2014 जेन्ना नरेंद्र मोदी पळय मुख्यमंत्री आशिल्लो गुजराताचो आणि जेन्ना ताका तांणी नॉमिनेट केलो गोंयानूच तेन्ना तुम्ही ताची सगळी भाशणां काढून पळयात. मुद्दमून काढून पळयात. एकूय भाशणांत ताणें हिंदू धर्मा बद्दल केन्नाच उल्लेख केलो ना. ज्या दिसा नरेंद्र मोदीचे सरकार आयलें ताच्या दुसऱ्या दिसा हिंदू धर्म धोक्यान आयले. त्या दिसाच्यान छत्रपती शिवाजी महाराजाक ते मुखार काडपाक लागले. प्रभू श्री रामाक मुखार काडपाक लागले.
आणि ह्या देशान लोकांक फोडपाचो एक प्रयत्न केलो. कार्डिनलानूच न्ही, बाकीचे सगळे धर्माच्या लिडर्स या सगळ्यांनी आज कितें अपील केल्ली आसा की आज गरज आसा ती गोयची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाची. ह्या देशान प्रत्येक जनतेक जो अधिकार मेळ्ळा संविधानान तो खंय तरी आज प्रोटेक्ट जावपाक जाय. बाब युरी आलेमान जशें सांगलें की फ्रीडम ऑफ स्पीच तुमकां सुद्दां दिसता खूब बरेंशें, तुमकांय दिसता खूब कितें घालनशें, पूण तुमकांय खंयच्या वयल्यान फोन येतात, तुमकांय कोण तरी प्रेशर हाडटा. सो हे सगळो हो प्रेशर वचपाक लागून म्हाका दिसता कार्डिनलान जो स्टेटमेंट केला ताणें खंयच्याच पक्षाक मार म्हूण सांगूं ना. ताणें सांगला की जर आज गोंयची आयडेंटिटी हे संविधान जर तर राखतलो जाल्यार त्या प्रमाणे लोकांनी मेजॉरिटी घेवन वोटिंग करचें. दिस इज आय थिंक इज अपील. नॉट ओन्ली बाकीचे स्वामीजींनी केल्ल्या, बाकीचे जे इतर दुसरे धर्माचे लिडर्स आसात तांणी केल्ल्या. वाय ओन्ली दॅट जे लोक गोंय राखपाचो प्रयत्न करतात, एक्टिविस्ट आसतले तांणी अपील केल्ले आसात, दुसरे जे युनियन ट्रेड आसतले, बाकीचे इतर सगळे संघटना ज्यो आसा पळय सगळ्यांनी आज अपील केल्ल्या की आज गरज आसा काळाची ती म्हणटा ती आमचो देश वाचोवपाची, आमचे संविधानाचे आमचे रायट्स प्रत्येक नागरिकाचे वाचोवपाचे. नरेंद्र मोदीन एका मिडिया इंटरव्यून अशें सांगलें की क्रिश्चन कम्युनिटी आमच्या वांगडा आसा आनी आमच्या कामाची दखल पळोवपाक येता. इलेक्शन येतकीच मरे नरेंद्र मोदीक सगळें याद येता. मणिपूर जेन्ना आमच्या देशाचे लोक जेन्ना थंय टेन्स सिच्युएशन आशिल्लें, अरे महिलांक ते रस्त्याचेर नेकेड करून जेन्ना तांचो परेड काडलो तेन्ना हो नरेंद्र मोदी खंय आशिल्लो. आज जेन्ना इतर दुसरे धर्मा भितर जेन्ना आज तेन्ना हो सिच्युएशन कितें जाता तेन्ना कित्याक उलयना नरेंद्र मोदी. इलेक्शन लागीं येता तेन्नाच कित्याक हे स्टेटमेंट येता, पूण तांचे एक्शनान दिसना, गोंयांत तरी दिसना. आता हेरिटेज सायट जी ओल्ड गोवा पळय आसा थंय एक ह्या बीजेपीच्या टॉप लिडराचो बंगलो आहा मरे. थंय युपीक पळय तुगेले योगीन बुलडोजर घाला आमी उडयले म्हणटा पळय तशें हांगा बुलडोजर घाला आनी उडय म्हणटा. कित्याक उडयना. सो दिस इज ऑल लोकांक फक्त ती इलेक्शन. आतां तूं सगळे कडेन वच. हांवें मुख्यमंत्र्याक प्रश्न विचारलो मोदी की गॅरंटी म्हणून. कोण मोदी ते बरें मरतय. बीजेपीक एक संवय आसा नांवाचेर खेळपाची. मोपा आमी पयलीं कितें सांगलें मनोहर पर्रीकराच्या नांवार तो एअरपोर्ट बरोबर. लास्टाक कितें जालें पर्रीकर नांवूच गेलें मनोहर. अरे कोण मनोहर पळय आसगांवकर खूब आहा थंय. मनोहर शेटगांवकर कोण थंयचे प्रत्येक मनोहर आज अभिमान आपलो एअरपोर्ट म्हणतो. सो तशें ती मोदी की गॅरंटी कोण मोदी ते बरें मरतय. नरेंद्र मोदी बरय लग दिसता नरेंद्र मोदीचें नांव थंय बरोवपाक. कोण तो ललित मोदी काय नीरव मोदी. ह्या देशाच्या जनतेन खंयची मोदी की गॅरंटी बाबा विश्वास करपाची. कित्याक ते दोगूयान गेले धांवन दोगूयान गेले पळून लुटून हे देशाक. म्हणून ते नरेंद्र मोदी बरे ना दिसता कदाचित. थँक्यू. स्टार कॅम्पेनराचे तुमचे कितें डिटेल्स. स्टार कॅम्पेनराचे आमचे लिस्ट आयला प्रोग्राम आनी फाल्यांचे वी विल गिव इट टू द प्रेस. थँक्यू. थँक्यू. ऑल मिडिया.